हॉल चिक हॉल चिक हॉल चिक धीरेन आपल्याला विनंती करतो का आपण या मंचावर मला मॅचचा किताब दिला जाणार आहे. चला ज्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आपला त्वरित निर्णय घेऊन मैदान ताबा घ्या. घरामध्ये 4 वाजलेले आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय महापौर ट्रॉफी 2026चा थरार. चलिए जल्द से जल्द मैदान का ताबा ले फील्डर. नरेंद्रचा बॉल या वेळा ऑन साईडला मंडळाचा चांगला वापर केलाय. सुंदर येत आहे परंतु काय ड्रॉप आणि पाहता पाहता 2 रस मिळतील. या दोघांनी 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. कॅमेरामॅन ब्रेक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35-36 धावांचं टार्गेट यापर्यंत बाजिका पाणी पड ही मध्ये गंगे शीतला गौतर. तुझ्या विना नाही मला घर मग तुझे आठवण अखिरात येत बाजिका पाणी पड ही मध्ये गंगे शीतला गौतर. शुक्रिया डीजे थँक्यू. चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा. एक महत्त्वाचा सामना आपण पाहणार मित्रांनो. विकेट नंबर 1 वर विकेट नंबर 2 वर चेजिंग आपण नक्कीच पाहतोय. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का तमाम जनताओं का हार्दिक स्वागत. महापौर ट्रॉफी 2026 आप देख रहे हैं. एक बेहतरीन टूर्नामेंट हमारा 11 या इष्टाग्रा राहुल आणि उदय अशी ही जोडी मैदान बॉलरने चिराग गेंदबाजीवर. थँक्यू डीजे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाला दिव्य हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक बधाई. बिग फाइट, बिग लड़त आपके सामने पेश होती हुई नजर आएगी. अशरफ के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा. आणि या अगली हाँ चेक कीजिए. मिस माइक डीजे वाले भाई इस माइक को सही कर. क्लास यावेळेला दिस इज अ क्लास पाहायला मिळतोय. राहुल गोंडच्या बॅटमधून आक्रमकतेचा हा स्ट्रोक षटकारात परावर्तित करणारा ट्रू दी कव्हर खेळला होता. आय फॉर्म यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. इन फॉर्म बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला फटका खेळला होता. फोरआर्मचा चांगला वापर केला होता. पहिल्याच बॉलवर षटकार. अप्रतिम चांगला फटका होता, परंतु खोलवर बॉल खोदून काढला जातोय. बुंद्यातला बॉल होता ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. चांगल्या बॉलची सांगता होते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 रन. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 36 रनचं. आणि पहिल्याच बॉल पासून राहुल गोंड एक संयम आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टी राहुल गोंडच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अनेक वर्ष गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मिळेल या एकेरीने अभि त्या ठिकाणी सांगतायत की साईडला अमृत यांना आपण पाहतायत. एवन फ्रेंड जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 7 रन बॉल फेकून झालेत. ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका. टेस्ट रन्स एकंदरीत आपण पाहिलं तर 12 रन्स फलकावर. 11 धावा. हेलो विकेट नंबर 1 वर गडी बाद होतोय झेलच्या रूपामध्ये. दुसरा गडी बाद. क्वालिटी ऑफ क्रिकेट राहुल गोंड सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आणि सध्याची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते. शिवाय धावसंख्येवर विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. गाडी सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवर फास्ट बॅटिंग पाहायला मिळाली राहुल गोंड. खेळाडूचं कौशल्य गणेश चाकरकरांनी जाणलं. पापडी या टीममध्ये त्याला विन केलं. त्याच्या अगोदर सेनापती या टीममध्ये खेळत असताना सततपणे चांगली कामगिरी आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत बऱ्याच वेळा नाणकपुरस्काराचा किताब मिळाला आहे. ओपन टीम मधून खेळताना सुद्धा बरेच पुरस्कार त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये एक आयकॉन प्लेअर म्हणून त्याची ओळख 16 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होते. आणि एक मोठी स्पर्धा पुढे
आदिवासी बांधवांसाठी तो वर्ल्ड कप आहे. डॉट बॉल। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या है 3, 2 विकेट के नुकसान पर। सध्या टेनिस बॉल क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. ग्रामीण क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुविधा कमी असतात, परंतु मोठे स्वप्न पाहतात. क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे अपील केली होती, पंचांनी अपील फेटाळून लावली अभियाननी आणि वेगवेगळ्या संस्थांना देत आहेत. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17वर जाऊन पोहोचली गेली. सध्या जरी आपण पाहिलं तर 17 तारखेपासून ग्रामीण धमाका विकास ही 13 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि रनरअपसाठी 7 लाख रुपये अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन 4 व्हीलर सुद्धा आपल्याला पाहू शकतात त्या स्पर्धेमध्ये. यावर ऑफ द विकेट फटका पोचलाय. फिल्डर येत आहे चांगली झेल यावर चांगली कॅच पाहायला मिळते. चांगला झेल टिकलाय फलंदाज बाद राहुल गोंड बाक टू द डगआउट. कट केलाय. चेंडू पॉइंट डिसिजन मध्ये जातोय. 2, 3 आणि 4 एप्रिलला पण आपण लोकनेते ट्रॉफी पाहणार होता फिरार महाराजच्या मैदानात. एक गाव एक फॉर्मेट ऑल इंडिया ओपन अशा 8 संघांना संधी दिली गेली आहे. सुंदरसा चेंडू टप्प पडल्यानंतर थोडासा वेगाने बाहेर निघतोय आणि चेंडू जातो एक्स्ट्रा मध्ये. निजाव चेंडूची सामना डॉट बॉल. सुंदरसा फटका लॉंग ऑन सीझन मध्ये चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या होती ती 8 धावा. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय अमित गेंदबाजी पर है. शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट फाईलिंगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते. स्कोर 9 है. और संपर्क गेंद बैकफुट पर गेंद को खेला पॉइंट कवर की स्थिति पर. जब तक गेंद को फील्ड किया गया एक रन पूरा होता हुआ दोनों बैटर द्वारा. वाईटचा इशारा आलाय आणि सध्या 20 रन 16 रनची आवश्यकता. ऑन साइड पर गेंद शॉर्ट फाइन लेग पर रन निकालना चाहिए मगर मना किया. एक रन कीमती है आपके लिए. जीवन सारा का एक मार्क राजनीति का एक मतदान कीमती है. वैसे एक रन इस क्रिकेट में बहुत इंपॉर्टेंट है. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. रन संख्या की बात हो जाए तो धाव संख्या झाली ती 10. आपण धाव्या विकेट नंबर 2 वर प्रमोद सरांकडे. 21 रन झाले. धन्यवाद झहीरभाई. 21 रन्स ऑन द बोर्ड. 15 रनची आवश्यकता आहे बेनापट्टी या टीमला विजयासाठी. सतपाळा टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. उमरा टीमला त्यांनी पराभूत केलं. सतपाळा टीम पुढे आली आणि सध्या बेनापट्टी या टीम बरोबर स्ट्रगल करताना पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकते यात ती मात्र शंका नाहीये. सध्या आपण पाहत आहेत महापौर चषक आदरणीय सन्मान्य कमलेजी ठाकूर साहेब यांच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये अप्रतिम नेत्रदीपक आपण पाहत आहेत आणि गणेश काकड सर. सध्या आपण पाहिलं तर यंगस्टर पापडी आणि अमित मित्रमंडळ सतपाळे यांच्या पुरस्कृतने ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मेयर ट्रॉफी 2026
20-26चं ही शानदार आयोजन. आज पहिला दिवस. सकाळच्या सत्रात अजीवजी पाटील साहेब उपस्थित होते. महापौर मार्शलजी लोपिस साहेब, उपमहापौर न्यायालय प्रवीणजी शेट्टी साहेब, स्थायी सभापती, त्यानंतर बीना मायकल फुटाडो मॅडम नगरसेविका, हार्दिकजी राऊत साहेब माजी नगरसेवक, हे संपूर्ण मंडळी या स्पर्धेला उपस्थित झाले होते. आणि या मैदानाबद्दल खूप छान त्यांनी मात्र सांगितलं की हे मैदान येणाऱ्या कालावधीमध्ये कायापलट होईल. या संपूर्ण मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 रन. विजयासाठी 14 रनची आवश्यकता, 13 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल. आता बॉल आहेत 12 बॉलमध्ये 13 रन हे सामन्याचं समीकरण. अजून एक मोठा फटका. चेंडू निघून जातोय सी मारेका पलीकडे. येतोय बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. उदयच्या बॅटने बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता धावसंख्याला खानी देतोय. धावसंख्या होते 22, 22 धावा. 2 षटकामध्ये 10 धावा होत्या. 2 चेंडूवर लागोपाठ 2 षटकार. उदयच्या बॅटने आपण पाहतोय. हर्ष गोलंदाज आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 12 धावा देतोय. मागचा षटक आपण हर्ष यांचा पाहतोय. उदय साडीपूरचा चेंडू येतोय. सुंदरसा चेंडू होता. ब्लॉकामध्ये खोदून काढला चेंडू होता. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्रशयपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला काढणी. धावसंख्या 24, 24 धावा. विकेट नंबर 2 वर 12 गेंदे 13 रनों की दरकार है. मगर विकेट नंबर 1 पर बेहतरीन बल्लेबाजी का जलवा दिखता हुआ नजर आ रहा है. आता मिड विकेटच्या डोक्यावरून साईडला शाळापूल केलाय. फार वेगाने बॉल. प्रेसचा बुलेट शॉट. सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा चौकार पाहायला मिळतोय कमलेशजी ठाकूर साहेब यांच्या सन्मानासाठी. 4 रन. प्रवीणजी ठाकूर सध्या मात्र आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत आहेत. त्याच ठिकाणी दर्शित मात्रे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते या 4 धावेच्या मदतीने. 28-28. ऑन साइडला नो लुक शॉट. वा, काय फटका खेळलाय. सरळ बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रविकांत, व्हॉट अ बॅटिंग. रवींद्रला आपण पाहतायत आणि या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 32 रन. 32 धावा. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. फिनिशिंग टच करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉलवर 2 चौकार आलेत. ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33 रन. 33 धावा. विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. 29 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता 7 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. मात्र इथे फटका फसला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. विजयी चौकार. बिना पद्धतीने मारली बाजी. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक सप्पाळा टीम. जशी सामन्याला सुरुवात होईल तसं दर्शन दत्ते आपल्या समोर असतील आणि मॅच धीरेन गेंदबाजी पर आते हुए. धीरेन जो गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी शेवटचा षटक आपण पाहतो. ऑन साइड खेळता होता. बॅट आणि चेंडूचा संबंध होता. ये चेंडू जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. निजाव चेंडूजी सामता डॉट बॉल. 29 पर इसको रुका हुआ है. 5 गेंदों का खेल है ना बाकी. ये आखिरी ओवर मैदान पर चलता हुआ. राहुल गोल करतोय या मॅच. 2 विकेट प्लस 11 रन.
तिन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. आउट साइड पर खेलना चाहते थे, फिर से बीट हुए अगेन विकेट कीपर के दस्ता छूटी, शॉट थर्ड मैन पर गई। एक एक रन कीमती, एक एक कैच विनती है। इसको 3-0। संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला या तिन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. लॉक टाकले जाणार आहे. 3-0 30 रन बने हैं। पॉइंट पर खेला हुआ शॉट, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के सेकंड अटेम्प्ट में ले लिया कैच। बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन। अनिकेत की खेली को विराम लगा। बहुत अहम मुकाबले आप देख रहे हैं। आज के दिन आदिवासी समाज को एक प्लेटफॉर्म दिया गया, एक बेहतरीन टूर्नामेंट के द्वारा। आप देख रहे हैं महापुर ट्रॉफी 2026 का ये थरार। कल एक फॉर्मेट और इंडिया ओपन के तारे सितारे आपको देखने को मिल जाएंगे। वनडे फिनिश होगा, खेल उसका चैंपियन रनर अप कौन होगा। एक बेहतरीन टूर्नामेंट यंगस्टर पापड़ी और तमाम की कमेटी के द्वारा अब महापुर ट्रॉफी देख रहे हैं। वसई चिमाजी अपा मैदान वेस्ट। वो ये अच्छी गेंद थी वहां पर, हाफ बल्लेबाज को लौटना होगा। वो मानिकपुर में ठीक है। हाँ रूपा भाई, वो मानिकपुर में मैच था क्या मच पिंक कलर है, पिंक कलर 40 ना राहुल, 40 42 40 अभी पिंक लेती, पिंक अच्छा भी लगेगा, पिंक अच्छा लगेगा। चल मेरा पिंक है। हमारा देखा ना कितना, अरे राजपूत ले लीला 40 16 काय समजत पण नव्हतं, मैंने किया उसको। मैं बेहतरीन शॉट है लंगाव पर। अब थ्रो विकेट कीपर के दस्तानों में, मगर वहां पर विकेट कीपर नाकाम। बैकअप है वहां पर, बैकअप करना होगा। बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है। बाय देखो, आराम कर अभी, एक मिनट आराम कर। बाय तैतीस धावान है। विकेट नंबर 1 वर अब बात है। चला त्वरित मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्या। विकेट नंबर 2 वर तैतीस धावांचं आव्हान आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे।
आपण सकाळपासून प्रमोद सरांचा आवाज ऐकत होतो. वही मैं सोच रहा हूँ लाके देगा क्या? चला बॅटर चला विकेट नंबर 1 वर सलामी जोडी मैदान पाडवा. थोडीशी घाई करा मित्रांनो. आता आपण ड्रॉ पाहतोय. चला बॅटर विकेट नंबर 1 वर सलामी जोडी मैदान पाडवा. पंच पैसलेल्या मैदानात क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो यंगस्टर पापडी व अमित मित्रमंडळ तत्वाने दर्शन आमचे कॉमेंटेटर कुठे असतील त्यांनी समालोचन परीक्षामध्ये येण्याची कृपा करावी. विकेट नंबर 2 वर एक मोठा सामना आपण पाहतोय. तर विकेट नंबर 1 वर हा मोठा सामना आपण पाहतोय. 33 धावांचं आव्हान आहे. दोनों संघाला देव हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाई. बिग फाइट बिग लड़त आपके सामने आती हुई. क्योंकि दोस्तों ये आगाज चल रहा है, अंजाम बाकी है. ये तो सिर्फ झांकी, असली पिक्चर अभी आना बाकी है. क्योंकि दोस्तों कल के दिन तारे सितारे एक गांव एक फॉर्मेट है, उसके बाद ऑल इंडिया ओपन कैसे हमें तारे सितारे देखने को मिल जाएंगे. और आज हम आदिवासी समाज के तमाम तारे सितारे को देख रहे हैं. इनके बाद भी कोई कमी नहीं. फुल टॉस गिनती ड्राइव किया मैदान पर. जब तक इनको फील किया जाएगा एक रन जरूर पूरा होता हुआ. एक रन के साथ बल्लेबाजों ने अपने खाते को ओपन किया. टीम को पहुंचाया 1 रनों पर. धीरन स्ट्राइक पर है. तैतीस धावन का आह्वान है. 33 रन बनाने हैं. 23 गेंदों का खेल 32 रनों की दरकार. एक बड़ा मुकाबला बिग फाइट आप देख रहे हैं. मिस टाइम शॉट है. गेंद हवा में, खिलाड़ी उस गेंद के नीचे ले लिया कैच. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. हिरेना की केली का विराम. 0 का चश्मा पहनकर मैदान के बाहर. न्यू बैटर मैदानात सागर दाखिल होतोय. 33 धावांचं आव्हान आहे. जब जब छोटी रंग संख्या होती है वो बड़ी सताने वाली होती है. वो करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. मेहनत करने वालों को ही ऊपर वाला देकर जाता है. मोठा सामना बिग फाइट आपण पाहतोय. विकेट नंबर 2 वर सुरुवात होते आहे त्या सामन्याला. विकेट नंबर 1 वर हा मोठा सामना आहे. कोणता संघ पुढे चाल घेणार आहे. मिस टाइम शॉट फिर से है. गेंद आप कवर खिलाड़ी के हाथों के पास. ले लिया कैच. बल्लेबाज आते ही साथ मैदान के बाहर गॉन. दोन चेंडूवर 2 लागोपाठ डब्ल्यू डब्ल्यू आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मात्र स्वागत असेल. आपण पाहत आहोत महापौर चषकामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये. मी तुमचा सर्वांचा लाडका क्रिकेट कॉमेंटेटर नितेश भुजबळ पुन्हा एकदा तुम्हाला जोडीला जोडला जाईल. एक हर्षद झालेली भूमी म्हणजेच
नरवीर चिमाजी अप्पा या मैदानावरती जर आपण पाहिलं तर आज आदिवासी समाजासाठी हा थरार आहे. त्या समाजामध्ये जर आपण पाहिलं तर एकापेक्षा एक खेळाडू आपण या मैदानावरती पाहत आहोत. ग्राउंड क्रमांक 2 वर जर आपण गेला तर अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहत आहोत. एका साईडला जर पाहिलं तर विकेट नंबर 1 वर धावसंख्या झाली आहे ती 2. 31 धावांचं अजूनही आव्हान आहे. पाहिलं तर बेनापट्टी हा संघ कोण विसरेल या संघाला. या संघाने खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती प्रेम चढवलं आहे. खऱ्या अर्थाने अभिमान आहे आदिवासी क्रिकेट सर्व खेळाडूंना. कारण या संघानं पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपली खेळी आपलं कौशल्य दर्शवलं आहे आणि तोच संघ त्यांच्या पाहिला तर उत्कृष्ट काय त्याला आपण पाहत आहोत. एकाच विभागातील एकाच पट्ट्यातील हे दोन संघ आज मात्र एकामेकाच्या विरोधात उभे राहिलेले असताना आपण पाहतो. पहिले षटक जर आपण पाहिलं तर पहिले षटक अनिकेत चौधरी वसईचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं. बेनापट्टी एक्सप्रेस म्हणून ज्याला पाहिलं जातं तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती. काय बॉल आहे पडल्यानंतर कानाजवळून सिक्की वाजवत सिक्की गुल करत असताना बॅटरची अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा सुंदर गोलंदाजीचं कृत्यकरण देत असताना अनिकेत चौधरी ओपन क्रिकेट देखील आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलं आहे. अतिशय धारदार गोलंदाजी यंगस्टार कापडी याच्या वतीने नेहमी ओपन क्रिकेट या गोलंदाजाकडून आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा अनिकेत पुन्हा एकदा बॅटला लागून ब्रश करून शॉट दरम्यान रिझल्टला क्षेत्ररक्षण आहे. परंतु जस्ट आपण जर पाहिलं तर गेला आणि इथे मात्र शतक संपन्न झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या उभी आहे. पहिला षटकांचा खेळ संपतोय. विकेट नंबर 1 वर आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 7. 2 गडी बाद. पहिले षटक मात्र संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर धावा लागल्या गेल्या त्यामध्ये 2 विकेट जर आपण पाहिल्या तर विकेट आपण पाहू शकता 2 विकेट अनिकेतच्या वैयक्तिक खात्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र राहुल गोंड पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. त्याच्या समोर बॅटर जर आपण पाहिला तर मिस्टर अजय. धावसंख्या 2. धावसंख्या 1. एक षटकानंतर धावसंख्या 1. विकेट जर आपण पाहिलं तर विकेट दर्शवते 2. आता मात्र अजय यावेळेस ऑन साईडला मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. झेलची संधी परंतु जर पाहिलं तर नरेंद्र सूर्याचा थोडा इफेक्ट पडला असावा कदाचित. कारण सूर्य जर आपण पाहिलं तर थेट त्यांच्या डोल्यावरती पडला जातो. त्या कारणावास्तव जर आपण पाहिलं तर झेलची संधी मात्र इथे सोडली गेली आणि इकडनं मात्र 2 धावा परिपूर्ण होत असताना धावसंख्यामध्ये वेग होईल. धावसंख्या जाऊन पोचेल 3 या आकड्यावरती. 1.1 चेंडूचा खेळ आपण पाहिला. यामध्ये गायतलाव हा संघ 2 विकेटच्या मोबदल्यात उभा आहे तो म्हणजेच 3 या धावांवरती. पुन्हा एकदा एक ब्लॉकआउटचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील. विश्वास आहे आणि विश्वास दर्शवित असताना यावेळेस बोट मात्र पंचांचा आकाशामध्ये जाईल. अजय तर नाराज आहे परंतु जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. खेळ खल्लास. DPL मध्ये जर आपण पाहिला ॲज अ आयकॉन हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. वसईचे हे 2 नामांकित खेळाडू. 17 तारखेपासून मात्र ती स्पर्धेला सुरुवात होईल. 7 कॅमेऱ्यांनी मात्र ती स्पर्धा कव्हर केली जाईल. आता मात्र न्यू बॅटर थोडंसं जर आपण पाहिलं तर रणगती थांबली आहे. कुठेतरी रणगती वाढवावी लागेल यावेळेस. आता मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनचं क्षेत्र निवडलं आहे. खाली आहे चेंडू मात्र प्रेम करत निघून जाईल. सीमारेषा पार येईल धावांमध्ये. अजून एक चौकार. फुलटॉस बॉल होता. खराब बॉल होता. त्याचा मात्र पुरेपूर कशा रीतीने फायदा उचलला जातो हे मात्र अविनाश्य करून दाखवत असताना अजून एक वसई तालुक्यातील एक नामवंत समालोचक आता मात्र बॅटिंग मध्ये आपला क्लास दाखवत असताना आणि
मात्र पाहत आहे ज्यावेळेस त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी धाव पाहत होता तोच अविनाश देखील पाहत असताना यावेळेस सुद्धा चेंडूला हलक्या हाताने मिरवलं गुणवत्ता दाखवली खेळपट्टी जर आपण पाहिली तर मातीची आणि मातीच्या खेळपट्टीवरती तुमच्या बोटांची जादू दाखवणं गरजेचं आहे कारण कित्येक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आज सिमेंटची विकेट आहे त्या कारणावर तो बॉलरला जास्त गुणवत्ता दाखवणं प्राप्त होत नाही परंतु वसईचा विचार केला तर वसईमध्ये ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर मातीची आणि यावरती तुमची गुणवत्ता तुम्ही दर्शवू शकत आणि तेच मात्र राहुल करत असताना पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा नो लॉक शॉट तिथे मध्ये क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडनं 30 चुकी होत असताना आपण पाहतो एका मागोमाग एक पुन्हा एकदा त्या खेळाडूकडनं चुकी होते आणि यावेळेस जर पाहिला तर एक धाव परिपूर्ण होत असताना धावसंख्यामध्ये वाढ होईल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत 8 या आकड्यावरती चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झाला विकेट जर आपण पाहिला तर 3 विकेट उत्कृष्ट या संघाच्या आपण पाहिला प्रोग्रेस स्कोर वरती लागल्या गेल्या चेंडू जातो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला बॅकअप आपण पाहतो 2 धावा अंकित केल्या गेल्या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आखाणी 19 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण होता 19 धावा झाल्यात विकेट नंबर 1 वर 12 गेंदे 14 धावांची गरज आहे दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा दोनों टीमों को हार्दिक बधाई बिग फाइट आपण पाहत आहे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत है या शाम के समय में आपका हम दिल के गहराई से इस्तकबाल करते हैं और घर बैठे तमाम जनता हमें सुन रही है देख रही हो तमाम जनताओं का डिका स्पोर्ट पर हार्दिक हार्दिक स्वागत है सामना आहे सॉरी 4 षटकांचा सामना आहे पुन्हा एकदा आपण अविनाश यांना पाहणार आहोत यावेळेस बॅटिंगला जाऊन पॉईंट रिझन मध्ये चेंडूला केला खाली दिला काय 1 बाउन्स 2 बाउन्स आणि बॉल मात्र निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 4 करता चौकार त्यांना धावगती वाढवावी लागेल कारण आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून राहुल यांनी साईडून मात्र किल्ला लढवला आहे स्कोर करावा लागेल स्कोर 40-50 च्या वर न्यावा लागेल जयश आएंगे गेंदबाजी पर तीसरा ओवर का तैयार 12 मध्ये 14 डिफेन्स करायचे आहेत धावसंख्या 12 या आकड्यावरती पुन्हा एकदा पाहिलं तर पंचांकडे पाहिलं जाते विश्वास दर्शवला जातो परंतु पंचांनी सांगितलं की लाईन गुलावला पंच आतमध्ये आहे त्या कारणावरती जर पाहिलं तर टॉप चेंडूची सांगता येईल त्या मागोमाग एक जर पाहिलं तर अशा रीतीने चांगली गोलंदाजी करावी लागेल देनापट्टी या संघाला पुन्हा एकदा तेजस पुन्हा एकदा ब्लॉकॉल चेंडू हा चौकार तर गेला परंतु ही गुणवत्ता आहे राईट टाइमावरती ब्लॉकॉल चेंडू टाकणं हे आपल्याला दर्शवलंय जसप्रीत बुमराहने कशा रीतीने आपण पाहिलं तर इंग्लंडच्या विश्वात इंग्लंड विरुद्ध आणि त्यामध्ये जर पाहिलं तर पुन्हा कमबॅक केलं इंडियाने खऱ्या अर्थाने 2026 वर्ल्ड कप गाजवला ते म्हणजेच जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा तेजस गिराने त्यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली खाली इलाका आहे पॉईंट होता परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल सीमारेषा पार अजून एक बॅटिंग तर करतो परंतु शॉट चेंडू त्याच्यावर वारंवार दबाव टाकत असताना आपण पाहत आहोत असे फटके तुम्हाला वारंवार खेळावे लागतील म्हणजे डबलला मात्र करावं लागेल पुन्हा एकदा तेजस गिराने अभिलेख पुन्हा एकदा ब्लॉकरच्या चेंडूवर पॉईंटमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मिळत नाही दुसऱ्या धावेचा कॉल आहे रनआउटची संधी आणि इकडे जर पाहिलं तर रनआउटच्या संधीमध्ये बाद होईल जर आपण पाहिलं तर मिस्टर अमोल जर आपण पाहिली तर सुंदर असा फटका पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत या विजेत्यानंतर आपण एक अजून ड्रॉ करणार आहोत मित्रांनो
एक संघाला बाय असणार, एक संघ खेळणार, मग परत ते संघामध्ये ती लढत आपल्याला पाहायला भेटेल. ओहो, सुंदरसा चेंडू ऑन साइड खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा काही संबंध होत नाहीये. चेंडू जातो मध्ये निर्धाव चेंडूची सामना डॉट बॉल. अजूनही सामना संपलेला नाही आहे. धाव संख्या झाली आहे ती 28. 5 धावांची अजूनही गरज आहे. ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या दिशेने. सुंदरसा झेल. मॅच मध्ये ट्विस्ट कानी येतोय. फलंदाज होतोय बाद. तंबूशी असलेला विकेट नंबर 1 वर आलेला ट्विस्ट. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 5 धावांची गरज. विकेट नंबर 1 वर पाहतोय. दोन्ही संघाला दिव्य हार्दिक शुभेच्छा. 6 गेंदे 5 रनों की दरकार. मॅच ऑन. सामना कुठे होता. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. पहिला चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. छेडखानी केला. चेंडू शॉर्ट कव्हर रेजन मध्ये येतोय. 1 धावांची संघाची धावसंख्येला आकार नाही येत्या. आता 5 चेंडू आणि 4 धावा. 1-2 चेंडू डॉट पेशर दबाव. दबाव में कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाएगा, मगर गेंदबाजों को मौके हीरो बनने के. स्वीप करायचा होता. चेंडू आणि बॅटची संबंध होत नाहीये. डॉट बॉल. 4 गेंदे 4 रनों की दरकार. दिल थाम के मेरे दोस्त, पिक्चर ऑन है. ये क्रिकेट का खेल है. कभी खुशी तो कभी गम, कभी इसने रुलाया तो कभी हंसाया है. क्योंकि दोस्तों अभी तक इस मैदान पर हार जीत का फैसला हुआ नहीं, मगर कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. अब लड़ना होगा. शॉर्ट गिनती ऑन साइड पर गेंद को खेला. गेंद मिड विकेट ट्रैवल होती हुई. 3 गेंदे 3 रन कंपल्सरी चेस. हा चेंडू का निर्धाव गडी बाद करण्यामध्ये एच भेटेन गोलंदाजाला. सामन्यामध्ये ट्विस्ट कानी घेऊन येणार का गोलंदाज. तीन गेंदे और 3 रनों की दरकार. येणाऱ्या 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे दोन्ही संघासाठी. काय सामना होता मित्रांनो. हे सामने आपण पाहता. हा चेंडूवर सामन्याचा निर्णय लागणार आहे. सुंदर फटका. चेंडू पॉइंट रिजन मध्ये जातोय. सीमारेखा पलीकडे चौकार आणि विजय चौकार. सामना विजय होते संघा. एकवीरा कलाम टीम या. कर्णधार आपल्याला विनंती केली जाते की आपण ड्रॉ साठी या. ड्रॉ केला जाणार आहे. चला मॅन ऑफ मॅच हितेश आपल्याला पण विनंती करतो या. गेम चेंजर खिलाडी. चला एकवीरा कर्णधार या.